सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, सरकार हाय हाय सरकार हाय हाय. सरकारनं जाहीर निषेध केला आहे. खरं तर महाराष्ट्रात हे चालले काय, लहान मुली महिला यांच्यावर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याला कुठेतरी या गोष्टीवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टीचा कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज आमची मुलं आहेत जी शाळेमध्ये जातात, कॉलेजला जातात. आज महिलाही आहेत ज्या दैनंदिन जीवनासाठी उदरनिर्वाहासाठी बाहेर जातात. आम्हाला आमची सुरक्षता ही कुठेतरी म्हणजे अशी ढासळलेली दिसते आहे. आम्हाला याचा नाहक त्रास होते. सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि मी सरकारला विनंती करते की जे आता बदलापूरमध्ये झालेलं आहे प्रकरण ते अशा अनेक ठिकाणी होत चाललेलं आहे. आता 2.5 वर्षाचा काल सरकारने घेतलेला आहे, पण या 2.5 वर्षाच्या कालात सरकारने केलेलं काय आहे हा मोठा प्रश्न आहे. महिला सुरक्षित नाही, महिलांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आज आम्हाला घराबाहेर पडतानाही विचार करावा लागतो आणि जे काय नराधम जे काही कृत्य करतात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही केस फास्ट ट्रॅकवर चालवली पाहिजे आणि न्यायालयाने तात्काळ जो काही गुन्हेगारी आहे त्याला त्या चौकात जी घटना घडलेली आहे तिथे नेऊन त्याला फाशी दिली पाहिजे आणि सरकार जे गुन्हेगारी आहेत त्यांना कुठेतरी खाकीवर्दीचा भाग राहिलेला नाही आणि खाकीवर्दीचा भाग राहण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजे. यासाठी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय. त्याचा जेवढा निषेध करू आपण तेवढा कमी आहे. एक काळिमा फासणारी गोष्ट काल त्या ठिकाणी घडली. मला वाटतं कायद्याच्या राज्यामध्ये एक भीती हा प्रकार असतो, ती भीती राहिलेली नाही अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळते. एक 4.5 वर्षाच्या 2 मुलींवर अशा प्रकारचा भ्याड जो त्यांनी लहान मुलींवर विनयभंग केला, एक लाजिरवाणी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. अशा प्रकारचं कृत्य करताना त्या माणसाला लाज म्हणजे त्याला काहीच असं वाटलं नाही. त्याला देवाची तर भीती राहिलीच नाही, पण माणुसकी सुद्धा या ठिकाणी राहिली नाही. अशा प्रकारचं आपण काल पाहिलंय आणि हजारो लोकांनी त्या ठिकाणी बदलापूरमध्ये रेल रोको केला आणि माझ्या माहितीप्रमाणे 10 तास रेल्वे कर्जत पर्यंत गेली नाही. बदलापूरच्या पुढे कुठल्याही गाड्या गेल्या नाही. अशा प्रकारचा हा उद्रेक काल आमच्या महिला भगिनींनी आणि भावांनी केला. म्हणून या सरकारच्या माध्यमातून आपण जेवढं निषेध करू तेवढं कमी आहे. बदलापूरमध्ये घटना घडली, दिव्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 100च्या वरती स्कूल आहेत. या शाळेमध्ये काय सुरक्षा आहे, त्याच्यामध्ये काय चाललंय याची माहिती पोलिसांनी आणि शिक्षण विभागाने त्वरित घेण्याची गरज आहे. आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले आता लहान लहान मुलांवर होऊ लागलेले आहेत. त्या संबंधीची खबरदारी आता आपल्याला घ्यावी लागणार आहे. मी आपल्या सर्व भगिनींना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आपण अशा प्रकारच्या शाळांवर सुद्धा लक्ष देणं, अशा प्रकारच्या गोष्टी रेल्वे स्टेशनमध्ये आपल्या भाया बहिणी येतात त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. रात्री बेरात्री 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत रेल्वे चालू असते, त्या आमच्या आया बहिणी या ठिकाणी जात असतात. त्यांचं रक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. हे आमचं पहिलं कर्तव्य या ठिकाणी आम्ही बजावलं पाहिजे की पुन्हा घटना होऊ नये. दिव्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्टी घडू नये या बाबतीमध्ये आपण लक्ष पुरवणं गरजेचं आहे. म्हणून मी सर्वांना आवाहन करेन, तर आमच्या बहिणी आमच्या भगिनी या सर्व गोष्टीला सामना करण्यापूर्वी त्यांचं रक्षण हे महत्वाचं आहे. म्हणून पोलिसांना सुद्धा मी कमिशनर साहेबांना या ठिकाणी विनंती करणार की दिव्यामध्ये जे पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे त्याची लवकरात लवकर दखल घेऊन ते चालू करावं आणि आमच्या दिव्यावासियांना त्याचा रक्षणासाठी त्याचा लाभ मिळावा अशा प्रकारची मागणी करतोय. मी आमच्या महिला भगिनीच्या वतीनं जो बदलापूर घटना घडली त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि अशा प्रकारची जी घटना घडली त्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे. ते अंडर टाइम मध्ये असतानाच हा निर्णय होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे त्यांना कोर्टाला विनंती करण्यात येते की ह्या लोकांना जामीन देऊ नये. जामीन दिल्यास पूर्ण दबाव आणू शकतात, पण हा दबाव त्यांनी आणू नये अशा प्रकारसाठी त्यांनी जामीनच देऊ नये आणि त्या नराधमांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्यांना आत्महत्येत ठेवावं अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि कालच्या भ्याड हल्ल्याचा या ठिकाणी निषेध करतो. निषेध है, निषेध है, निषेध है. धन्यवाद.